हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललेलो आहोत मालदीव्सला आणि मालदीव्ससाठी आमची फ्लाईट आहे मुंबईहून। मुंबई टू माले हे 3 तासाचं अंतर आहे फ्लाईटने। तर मालदीवला खूप सुंदर समुद्रकिनारे आहेत, खूप सुंदर मरीन लाईफ आहे। तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमधून शेअर करणार आहे आणि तुम्हालाही माझ्यासोबत मालदीवला घेऊन जाणार आहे। तर चला चालू करूया आपली जर्नी। मालदीवमध्ये आपल्याला इंडियन्सना ऑन अरायवल व्हिसा मिळतो। त्याच्यासाठी इमुगा नावाचा एक फॉर्म असतो, फक्त तेवढा भरून आपल्याला द्यायचा असतो। जसजशी मालदीवची बेटं जवळ यायला लागली ना, तसतसा खालचा पाण्याचा समुद्राचा रंग बदलू लागला। मस्त असा टॉर्कॉइज ब्लू, ग्रीनिश ब्लू व्हायला लागला आणि काही प्रायव्हेट आयलंड्स आणि त्याच्यावरचे रिसॉर्ट्स पण दिसायला लागले। प्लेन जेव्हा माले एअरपोर्टवर लँड करत होतं तेव्हा वरनं माले शहराचं खूप सुंदर दृश्य दिसत होतं। खालच्या निळाशार समुद्रामध्ये अनेक छोट्या मोठ्या बोटी होत्या आणि त्यामुळेच ना इतर एअरपोर्टच्या लँडिंगपेक्षा हे लँडिंग खूप भारी वाटलं। एअरपोर्टवर पोचल्याच आम्हाला आमच्या रिसॉर्टचे रिप्रेझेंटेटिव्स भेटले। त्यांनी आमच्या बॅगांना टॅग्स लावले आणि आम्हाला TMA म्हणजेच ट्रान्स मालदिवियन एअरवेजकडे ते घेऊन गेले। कारण आमचा इथून पुढचा म्हणजे ह्या एअरपोर्टपासून रिसॉर्टपर्यंतचा प्रवास जो होता तो सी प्लेननी होणार होता। सी प्लेनसाठी चेक इन करून आम्ही एअरपोर्टच्या बाहेर पडलो आणि एअरपोर्टच्या बाहेर आल्याच असा सुंदर अथांग निळाशार समुद्र आपल्याला दिसतो। इथून आम्ही रिसॉर्टच्याच बसनी नुविलू ह्या सीप्लेन टर्मिनलकडे निघालो। नुविलू हे जगातलं सगळ्यात मोठं सीप्लेन टर्मिनल आहे। सीप्लेन टर्मिनलवर पोचल्यावर आम्ही आमच्या रिसॉर्टच्या लाऊंजमध्ये जाऊन बसलो। हे लाऊंज अत्यंत प्रशस्त आणि खूप सुंदर होतं। इथे एक छान बुफे स्प्रेड मांडला होता जो की आम्हाला फ्री होता। ह्याच्यामध्ये खूप छान छान खायला गोष्टी होत्या। तर आता मी सनसियामच्या सी प्लेन लाऊंजमध्ये बसली आहे आणि त्यांनी इथे थोडेसे रिफ्रेशमेंट्स अरेंज केले। तर हे टूना फिशचं स्लायडर आहे, इथे फेटा चीज आहे आणि असं काय थोडेसे रिफ्रेशमेंट घेतले आहेत कारण तशी जेवणाची वेळ झाली आहे। आलेल्या पॅसेंजर्ससाठी इथे छानपैकी 10 मिनिटाची फ्री मसाज सर्व्हिस पण होती। तसंच लहान मुलांसाठी खेळायला एक मस्त प्ले रूम होती। लाऊंजच्या बाहेर असलेल्या टेरेसमधनं अख्खा सी टर्मिनल इतका सुंदर दिसत होता आणि अनेक सी प्लेन्स तेव्हा लँड होत होती, टेक ऑफ घेत होती आणि ते बघायला इतकं छान वाटत होतं। एक 1.5-2 तासाच्या वेटिंग पिरियडनंतर आमचं बोर्डिंग चालू झालं आणि सी प्लेनची एक गंमत म्हणजे इथे पायलट्स हे स्वतः तुम्हाला रिसीव करायला उभे असतात। एक 8-10 लोकांचं सिटिंग असलेलं असं हे सी प्लेन असतं आणि तुम्ही अगदी कॉकपिट आणि पायलटला अगदी जवळनं बघू शकता। आणि जेव्हा सी प्लेन हे टेक ऑफ घेत असतं पाण्यावरनं ते बघायला खूप मजा येते, खूप वेगळं वाटतं। आम्हाला आमच्या आयलंड रिसॉर्टवर पोचायला सी प्लेननी 45 मिनिट्स लागले आणि हा अनुभव खूप सुंदर होता कारण साध्या प्लेनपेक्षा सी प्लेन हे जास्त जवळनं उडतं समुद्राच्या आणि त्यामुळे समुद्राचे वेगवेगळे रंग, त्याच्यानंतर कोरल रीफ्स, नंतर प्रायव्हेट आयलंड्स, त्याच्यावरची रिसॉर्ट्स ही खूप छान दिसली आम्हाला आणि माझा तर हा पहिलाच प्रवास होता सी प्लेनचा। मी खूप एन्जॉय केला। आमचं सी प्लेन हे एका लाकडी तराफ्याच्या जवळ लँड झालं जे की आमच्या आयलंड रिसॉर्टपासून जवळच होतं आणि मग तिथनं आम्हाला स्पीडबोटनी रिसॉर्टपर्यंत नेण्यात आलं। आमच्या रिसॉर्टचं नाव होतं सनसियाम इरुवेली
आणि जशी आमची स्पीडबोट रिसॉर्टच्या जवळ पोचली तसं आम्हाला दिसलं की खूप सारे लोक तिथे आम्हाला वेलकम करायला उभी होती. मालदीवमधली ही आयलंडवरची टुरिस्टना वेलकम करायची पद्धत मला खूप आवडली. रिसॉर्टमध्ये पोचल्यावर तिथल्या रिप्रेझेंटेटिव्हनी आमचं स्वागत असं मस्त सजवलेल्या वेलकम ड्रिंकनी केलं. नंतर आम्हाला रिसॉर्टविषयी माहिती दिली आणि आमचं चेक इन केलं. तर इथे येईपर्यंत आम्हाला 5 वाजले. 5 वाजता आम्ही चेक इनचे सगळे सोपस्कार पूर्ण केले आणि त्याच्यानंतर आम्ही बीचवर थोडंसं फिरायला गेलो आणि आता जेवायला आलो. तर खूप सुंदर स्प्रेड आहे. खूप व्हेज नॉनव्हेज सगळ्याचा खूप छान स्प्रेड आहे. डिनर झाल्यावर आम्ही केमिस्ट्री बारमध्ये लाईट म्युझिकचा आस्वाद घेत बसलो. त्यानंतर एक मस्त असं फन म्युझिक क्विज पण होतं. ते पण खूप छान एन्जॉय केलं. The parents leave the kids because it's more faster to run. So the dad just smoke and the mom just take the wine or the champagne and just like take it, go faster. Good. That's very good. Okay, we're gonna go for the next song. Please prepare yourselves. 3, 2, 1. Here we go. Macarena, who is it? तर सकाळी उठल्यावर रूममधनं हा इतका सुंदर व्ह्यू आहे. हा आमचा बीच विला आहे आणि इथे बाहेर पडल्यावर इथे असं मस्त बसायला सिटिंग आहे. बीच चेअर्स आहेत आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल पण आहे आणि समोर असा मस्त समुद्र. पाणी किती क्लिअर आहे. एकदम स्वच्छपणे तळ पण दिसतोय. आणि हे आमचं कॉटेज. इथे अशी ही पूर्ण सगळी स्विमिंग पूलवाली बीच कॉटेजेस आहेत. आणि हा आमच्या बीच विलाचा एंट्रन्स आहे. छत्र्या इथे आवश्यक असतात. कधी पाऊस येतो, ऊन पण पुष्कळ असतं. आणि बीचवरनं जाऊन आलं की जे पाय सँडनी खराब होतात तर ते पाय धुण्यासाठी इथे बाहेरच त्यांनी हे असं मस्त एक बादली आणि असा एक मस्त वाडगा ठेवला आहे. आता तुम्हाला पटकन या बीच विलाची रूम टूर देते. आणि असं हे खूप मोठं लक्झुरियस बाथरूम होतं. बाहेरच्या बाजूला ओपन टू स्काय एरिया होती. थोडं सिटिंग होतं. खूप छान होतं हे. ब्रेकफास्ट केल्यानंतर थोडा आयलंड एक्सप्लोर केला आणि भरपूर फोटोज काढले.
आजचा दिवस आम्ही निवांतच घालवला. मालदीवमध्ये यायचा बेस्ट सीझन हा नोव्हेंबर टू एप्रिल असा आहे. तर मालदीव हा अनेक छोट्या छोट्या बेटांचा बनलेला देश आहे. इथे जवळजवळ 1100हून जास्त आयलंड्स आहेत आणि इथले 180 ते 200 आयलंड असे आहेत की ज्याच्यावर प्रायव्हेट रिसॉर्ट्स आहेत किंवा लोक राहतात. मालदीव ही जगातली फ्लॅटेस्ट कंट्री आहे. तसंच वाढत्या समुद्र पातळीमुळे इथले बरेचसे आयलंड्स आता हळूहळू पाण्याखाली जायला लागले. इथे जनरली ही लोक छान इथले समुद्रकिनारे एन्जॉय करायला किंवा इथलं कोरल रिफ्स बघायला आणि असं आरामात एक 4-5 दिवस स्पेंड करायला येतात. इथे येऊन नुसतं खायचं प्यायचं आणि आराम करायचा एवढाच अजेंडा असतो आणि लक्झुरी काइंड ऑफ डेस्टिनेशन आहे. आणि हे बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आहे कारण मालदीवमध्ये स्वतःचं असं प्रोडक्शन कुठल्या गोष्टीचं जास्त होत नाही. बऱ्याचशा गोष्टी त्यांना बाहेरच्या देशातनं आणायला लागतात. इथे एकूण 65 बीच विलाज आणि 57 वॉटर विलाज आहेत आणि ह्या सगळ्यांनाच प्रायव्हेट स्विमिंग पूल पण आहे. दुपारच्या जेवणानंतर आम्ही वॉटर विलाला शिफ्ट झालो. तर आज आमचा दुसरा दिवस आहे आणि अजून पुढचे 2 दिवसांसाठी आमचं हे घर असणार आहे, ओशन वॉटर विला. पहिला दिवस आम्ही बीच विलामध्ये राहिलो होतो. सी प्लेनचा आवाज येतोय मागनं. तर हा ओशन विला आहे. वॉटर किंवा ओशन विला म्हणजे असा समुद्राच्या थोडा आत पाण्यामध्ये हा विला असतो. मालदीवला आल्यावर इथे राहायचा एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे. विशेष करून ज्यांना पाणी किंवा समुद्र आवडतो त्यांच्यासाठी तर हा कमाल एक्सपिरियन्स आहे. आणि बाथरूम म्हणाल तर इतकी मोठी आणि लॅव्हिश होती आणि तिथूनही समुद्राचा अगदी मस्त व्ह्यू मिळत होता. संध्याकाळी 4 नंतर इथे धुवाधार पाऊस चालू झाला. मग काय, केमिस्ट्री बारमध्येच भरपूर वेळ टाईमपास केला आणि रात्रीच्या जेवणानंतर इथे एक छान कल्चरल प्रोग्राम होता, तो पण एन्जॉय केला. तर असा आमचा दुसरा दिवस संपला. गुड मॉर्निंग. तर आज आहे आमचा दिवस तिसरा आणि आम्ही असं मस्त बीचवर येऊन बसलो आहे आणि समोरचा व्ह्यू दाखवतो आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे. साधारण तासभर बीचवर असंच भटकल्यानंतर आम्ही व्हिलावर परत आलो कारण 8 वाजता येणार होता आमचा फ्लोटिंग ब्रेकफास्ट. थँक्यू. मालदीवमध्ये आल्यानंतर जे काही थोडे सो कॉल्ड मस्ट टू डू थिंग्स असतात ना, त्यापैकीच हे एक आहे. अनेकदा इंस्टाग्रामवर आणि रील्समध्ये ही गोष्ट मी पाहिली होती आणि खरंच सांगते खूप गंमत आली. हा एक अजून भारी आणि वेगळाच अनुभव मिळाला. ब्रेकफास्ट करून आम्ही परत त्यांच्या डाईव्ह सेंटर ह्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजकडे गेलो. मला स्नॉर्केलिंग करून बघायचं होतं. तर आत्ता आम्ही स्नॉर्केलिंगसाठी गिअर घेतला आहे. कॅन यू प्लीज टेल हाऊ टू यूज इट? Here, this. Okay. This part you have to put in your mouth. Okay. You have to hold from here, like With that. the teeth. Yeah, Okay. like that. And you can breathe always. मग आम्ही दोघांनी कयाकिंग केलं. ते मात्र छान जमलं आणि खूप मजा पण आली. तिथून आम्ही मग 10:30 पर्यंत परत व्हिलावर आलो कारण आता आमची होती स्पाची अपॉइंटमेंट.
हा स्पा इतका सुंदर होता. पहिल्यांदा त्यांनी आमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला आणि मग 4 वेगवेगळ्या मसाज ऑइल्सचं टेस्टिंग आम्हाला दिलं. म्हणजे वास दिला आणि थोडंसं हाताला लावून दाखवलं आणि मग त्यातलं आम्हाला एक निवडायला सांगितलं. मसाज रूम पण एकदम भारी होती. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे म्हणजे दुपारचे 4:15 आणि 4:30 वाजताची इथे सनसेट डॉल्फिन क्रूज आहे. तर थोडेसे ढग आहेत त्यामुळे सनसेट कदाचित दिसणार नाही, पण डॉल्फिन्स दिसतील असं आम्ही आशा करतोय. तर दिसतील का रे डॉल्फिन्स? होप सो. आणि सनसेट जरी नाही दिसला तरी आकाशात खूप छान कलर्स दिसतील असं त्याचं म्हणणं आहे, ज्यांनी आम्हाला ही क्रूज सजेस्ट केली आहे. तर म्हणून आम्ही जायचं ठरवलं आहे. बरोबर 4:30 वाजता आमचे डॉल्फिन क्रूज चालू झाले. आम्ही डेकवर जाऊन बसलो. आमच्याबरोबर अजून 2-3 बोटी पण होत्या. साधारण तासभर आम्ही समुद्रात आत जातच होतो आणि मग एका स्पॉटला आल्यावर सगळ्याच बोटी स्लो डाऊन झाल्या आणि आम्हाला हळूहळू डॉल्फिन्स दिसायला लागले. खूप सारे डॉल्फिन्स आम्हाला दिसले. अगदी बोटीच्या समोरून पण जात होते. काही उड्या मारत होते, काही कोलांट्या उड्या मारत होते आणि असं टाळ्या वाजवून आणि म्युझिक लावून त्या डॉल्फिन्सना अट्रॅक्ट केलं जात होतं. आणि डॉल्फिन्स पण अजिबात न घाबरता अगदी बोटीच्या जवळून जात होते. अर्धा तास झाल्यावर बोटी परत फिरल्या आणि मग शॅम्पेन सर्व झाली. एकीकडे सूर्यही अस्ताला चालला होता. त्याच्या इतक्या मनमोहक छटा आकाशात पसरल्या होत्या. त्या गोल्डन आवरमध्ये मग आम्ही खूप फोटो काढले. त्या दिवशी योगायोगाने पौर्णिमा पण होती. त्यामुळे एकीकडे मावळतीचा सूर्य तर दुसरीकडे पौर्णिमेचा उगवतीचा चंद्र असा मस्त नजारा होता. ते संध्याकाळचे 3-4 तास इतके मंतरलेले गेले. रात्रीचे आमचे डिनर बीच साईड होते. ते करून आम्ही केमिस्ट्री बारमध्ये परत आलो. जगाच्या वेगवेगळ्या भागातून आलेली आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारी आमच्यासारखीच अनेक कपल्स आणि फॅमिलीज रोज रात्री केमिस्ट्री बारमध्ये जमायची. काही ना काही ॲक्टिव्हिटीज इथे रोजच असायच्या. आज हाऊजीचा गेम होता आणि गंमत म्हणजे मला ह्या गेममध्ये फुल हाऊस आणि फर्स्ट रो अशी 2 बक्षिसं लागली आणि त्यासाठी मला मिळाली एक बॉटल ऑफ वाईन आणि एक 30 मिनिटाचं स्पाचं फ्री वाउचर. सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझं खूप अभिनंदन केलं आणि अशा प्रकारे आमचा 3रा दिवस एक खूप छान आनंदी नोटवर संपला. तर कसा होता एक्सपिरियन्स अमोल? हो, फारच सुंदर एक्सपिरियन्स. इट्स वर्थ कमिंग हिअर फॉर 2-3 डेज. लक्झुरी एक्सपिरियन्स आहे. आणि एक मात्र आहे की तुम्ही जर इथे येणार असाल तर तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या डे 1ला तुम्ही प्लॅन करा, कारण इथे बुकिंग्स करायला लागतात. म्हणजे जर फ्लोटिंग ब्रेकफास्ट असेल किंवा तुम्ही स्टार गेझिंग टूर घेणार असाल किंवा अजून काय घेतलं आपण, कयाकिंग किंवा काही पण ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या 1 डे इन ॲडव्हान्स, मसाज असेल तर त्या 1 डे इन ॲडव्हान्स बुक करायला लागतात. तर इथे पोचल्या चेक इन केल्या तुमच्या सर्व ॲक्टिव्हिटीज तशा तुम्ही बुक करून ठेवा. म्हणजे मग नंतर मिळालीच नाही ती ॲक्टिव्हिटी करायला असं होत नाही. तर आत्ता आम्ही आलो ब्रेकफास्टला. आज आमचा शेवटचा दिवस आहे मालदीवमधला. तर हा आहे आमचा ब्रेकफास्ट. आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि मोस्टली सगळा युरोपियन ब्रेकफास्ट आहे ना. इंडियन चॉईस कमी आहे, तरी छोले भटुरे वगैरे काहीतरी आहे तिथे, पण मोस्टली सगळं अमेरिकन पोर्क, बेकन, चिकन, फिश असंच आहे ब्रेकफास्टमध्ये. पण छान आहे. आणि ॲज युज्युअल समोरचा व्ह्यू इतका सुंदर. हा समुद्र पण किती कमाल आहे ना. इतका अथांग, इतका जुना, तरी रोज बदललेला, रोज नव्याने भुरळ घालणारा. आयलंडवरच्या मला आवडलेल्या प्रत्येक स्पॉटवर परत जाऊन मी फिरून आले.
तर आता आम्ही चेकआउट करून चाललो आहे. आमचं 2 वाजताचं इंडिगोचं माले टू मुंबई फ्लाईट आहे. पण खरंच सांगते इथनं निघायचं अजिबात मन करत नाही आहे. इतकं सुंदर आहे हे, इतके सुंदर रंग आहे तिथे समुद्राचे. खूप छान वाटतं इथे आणि खूप रिलॅक्सिंग, खूप काम, खूप सेरीन असा हा एक्सपिरियन्स होता आमचा. आणि आम्ही ज्यांच्याकडनं ह्याचं बुकिंग केलं ते D&D ट्रॅव्हल्स, त्यांचे पण मी पूर्ण डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तर ते तुम्ही जरूर चेक करा. ते खूप छान टूर ऑर्गनाईज त्यांनी आम्हाला करून दिली. ते भरपूर सारी इतर पण टूर्स ऑर्गनाईज करतात. तर तुम्ही जर प्लॅन करत असाल तुम्ही जरूर त्यांना कॉन्टॅक्ट करा. आता वेळ झाली होती या स्वर्गीय सृष्टी सौंदर्याचा निरोप घेण्याची. आम्हाला बाय करायला, बॉन व्हॉयज म्हणायला परत असा रिसॉर्टचा स्टाफ डेकवर उभा होता. तर तुम्हालाही मालदीवची सफर, इथले सृष्टी सौंदर्य आवडले का मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर परत भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नव्या डेस्टिनेशनसोबत. तोपर्यंत बाय.